नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण याचं एकमेव कारण आहे आताच 10 तारखेपासून आपली GCC-TBC बोर्डची जी काही टायपिंगची एक्झाम जे काही सुरू होणार आहे त्या एक्झाममध्ये त्यांनी जे काही आहे GCC-TBC यांनी काही बदल केलेले आहेत आणि मुलांच्या मनामध्ये प्रश्न असणार जे आहे तो सध्या की नक्की ती एक्झाम कशी होणार आहे। तर मी तुमच्यासाठी हा एक लाईव्ह डेमो घेऊन आलेली आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे की तुमची जी काही एक्झाम आहे ती कशा पद्धतीने घेतली जाणार आहे। मी याच्या संदर्भातले जे काही आहे या अगोदरही व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते पाहून घ्या आणि तसाही हा व्हिडिओ जर तुम्ही पाहता तर तुम्हाला जे काही परीक्षेसंबंधात जे काही प्रश्न पडलेले आहेत त्यांची तुम्हाला उत्तरं मिळून जातील। आणि तसेच मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर इंग्लिश 40 त्याचे ब्लॉग स्टाईल आणि इंडियन स्टाईल याचा फॉर्मॅट मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे। त्यानंतर इंग्लिश 30 आणि 40 साठी लागणारे जे काही ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आहेत तसंच मराठीचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यावरून जे काही आहे हे जे तुम्हाला काही गरजेचे जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या। ओके, आता एक्झामचा जो डेमो आहे जसं मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तो कशा पद्धतीने असणार आहे। तर सुरुवातीला तुम्हाला ट्रायल पॅसेज येणार आहे। तुमची एक्झाम चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला सुरुवातीला काय येणार आहे, ट्रायल पॅसेज म्हणजे तो किती मिनिटाचा असणार आहे, तुम्हाला 3 मिनिटाचा। आणि त्यानंतर तुम्हाला येणार आहे तुमचं जे काही आहे तो ईमेल, आणि ईमेल तुम्हाला 5 मिनिटाच्या ऐवजी तुम्ही सबमिट करू शकत नाहीयेत, हे मी दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। पण आज मी तुम्हाला ते प्रत्यक्ष करून दाखवणार आहे। म्हणजेच कसं की सुरुवातीला तुमचा ट्रायल पॅसेज येईल, मी यामध्ये तुम्हाला आता सगळं लॉग इन वगैरे करून आणि तो जो काही डेमो आहे तो तुम्हाला मी प्रॉपर करून दाखवते की जेणेकरून जे आहे ते तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही। आता जे काही आहे ती मी माझ्या डेमोमध्ये लॉग इन केलेली आहे आणि जसं डेमोमध्ये लॉग इन केलं की डायरेक्टली तुमच्यासमोर बघा इथे आता एक पॅसेज आलेला आहे, तो किती मिनिटाचा आहे, इथे 3 मिनिटाचा पॅसेज आहे। मी तुम्हाला तो टाईप करून दाखवते, इथे बघा दिसते तुम्हाला ट्रायल पॅसेज जो आहे तो 3 मिनिटाचा। आता हा 3 मिनिटामध्ये तुमचा पूर्णच झाला पाहिजे असं काही नाही आहे। हे तुम्हाला कशासाठी दिलेलं आहे की जेणेकरून तुम्ही ज्या मशीनवर तुम्ही एक्झामसाठी बसलेले आहात तर त्या एक्झामसाठी बसलेले असताना तुम्हाला जो काही कीबोर्ड दिलेला आहे तो कीबोर्ड व्यवस्थित चालतो की नाही चालतो, किंवा त्या कीबोर्डची तुम्हाला थोडीफार सवय व्हावी। आणि नंतर ईमेल नंतर आपला लगेच काय होतो, पॅसेज चालू होतो आणि तो पॅसेज चालू झाल्यानंतर तुमची गडबड होऊ नये म्हणून हा तुम्हाला काय दिलेला असतो, ट्रायल पॅसेज दिलेला असतो। आणि हा ट्रायल पॅसेज तुम्हाला करणं कंपल्सरी आहे। तुम्हाला याच्यासाठी म्हणजे तुम्हाला ऑप्शन नाही आहे आणि तो करावाच, कारण तो केल्यानंतर समजा इंग्लिशवाले तर ठीक आहेत पण मराठीवाल्यांसाठी हा खूप गरजेचा आहे, कारण तो जेव्हा ते टाईप करणार तेव्हा त्यांना त्यांच्या कीबोर्डची जी काही आहे ती त्यांना प्रॉपर माहिती मिळणार आहे। ओके, आता याच्या पुढे जे काही प्रश्न होणार आहेत म्हणजे जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला ईमेल पूर्ण सोडवून दाखवेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला जो काही स्पीड पॅसेज आहे तो सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सोडवून दाखवेल। फक्त जेव्हा मी लेटर आणि स्टेटमेंट करणार किंवा ऑब्जेक्टिव्ह वगैरे करणार तर मी त्याच्यामधला थोडासा भाग जरा स्किप करेन। त्याचं एकमेव कारण आहे कारण ही तुमची 90 मिनिटाची एक्झाम आहे आणि मी 90 मिनिटाचा व्हिडिओ नाही बनवू शकत आहे। हार्डली तो 20 ते 15 मिनिटामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीची ह्या वेळेला नवीन जे काही नियम आपल्याला लागून दिले आहेत त्या नियमामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे हे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। ओके, म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। आणि पुन्हा एकदा सांगेल की जर शंका जर असतीलच याच्या संदर्भात तर तुम्ही काय करायचे, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। कधी कधी काय होतं, कामाच्या गडबडीमध्ये मला कमेंट्सला उत्तर देता येत नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी। ओके, आता मी हा पॅसेज म्हणजे जो काही ट्रायल पॅसेज आहे तो मी टाईप करते आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला लॉग इनची विंडो येणार।
ओके. आणि जे लॉग इनचे युजर नेम आणि पासवर्ड आता मी इथे असाच टाकणार आहे, पण जेव्हा तुम्ही तिथे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये असणार आहात तर तुम्हाला तिथे ते ऑब्झर्व करणारे जे असेल ते तुम्हाला ते युजर नेम आणि पासवर्ड वगैरे सांगतील, किंवा तुम्हाला दिला जाईल तो, आणि तो तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर जी पुढची जी स्क्रीन असेल ती कोणती असेल, तुमचा पहिला क्वेश्चन जसं मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे, तर पहिला क्वेश्चन असणार आहे तुमचा कोणता ईमेल, आणि तो ईमेल जो आहे तो तुम्हाला 5 मिनिटाचा असणार आहे. जो 5 मिनिटाचा ईमेल तुम्हाला काय करायचा आहे, टाईप करायचा आहे. आणि तो टाईप केल्यानंतर डायरेक्टली तुमच्यासमोर तर बघा 3 मिनिटाचा वेळ झालेला आहे, ऑटोमॅटिक त्याने मला बाहेर काढून दिलेला आहे आणि माझ्यासमोर लॉग इनची स्क्रीन आलेली आहे. लॉग इनची स्क्रीन आल्यानंतर युजर नेम पासवर्ड वगैरे जे आहे ते मी माझ्या मर्जीने टाकलेलं आहे, आणि मग मी काय करणार आहे, लॉग इनवर जे काही आहे ते मी क्लिक करणार आहे. जसं मी लॉग इनवर क्लिक करणार तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे हे तुमची काही डिटेल्स येतात, ते तुमचा सीट नंबर, कॅन्डिडेट नेम वगैरे ही सगळी जी काही माहिती आहे ती येणार, आणि तुम्हाला तुमचा फोटो वगैरे दिसणार. आणि लॉग इन काय करायचं, तुम्हाला स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचे. स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर हे बघा तुमच्यासमोर जो आहे तो ईमेलचा जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. आता आपण तो ईमेलचा क्वेश्चन जो आहे तो मी काय करते, व्यवस्थित टाईप करून घेते, आणि टाईप केल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगेल, हा आपल्याला 5 मिनिटाच्या अगोदर जो आहे तो सबमिट करता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 5 मिनिट जो आहे तो आपल्याला वेटच करावा लागणार आहे. आणि इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये सबमिटचं बटन दिसतंय, तर त्या सबमिट बटनवर क्लिक करू नका, कारण सारखी क्लिक करून तो हँग होण्याची शक्यता आहे. मग उगाचच तुमची जी एक्झाम आहे ती थांबली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही सबमिट बटनवर काय नका करू, क्लिक नका करू, की जेणेकरून तुमच्या एक्झाम्समध्ये जे काही आहे ती गडबड होणार नाही. ओके. आता मी इथे पूर्णपणे हा जो ईमेल जो आहे जसाच्या तसा तुम्हाला माहिती असेल ईमेलची सेटिंग्स वगैरे काही, ईमेलमध्ये काहीही कुठल्याही प्रकारची सेटिंग नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आहे ते पहिल्यांदा मेल टू मध्ये लिहायचे, सब्जेक्ट लिहायचे. सब्जेक्ट लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही बॉडी ऑफ द लेटर दिलेला असतो तो बॉडी ऑफ द लेटर त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. अटॅच करायची आहे तुम्हाला फाईल जी काही असेल ती, आणि अटॅच झाल्यानंतर तुम्हाला सेंडवर क्लिक करायची. सेंडवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमच्या समोर आलेलं आहे की मेल जो आहे तो सबमिट होतोय, पण सबमिट बटनवर क्लिक होत नाहीये. ओके, ती होणारही नाही आहे. आणि सेम तुमच्या एक्झाममध्येही तसंच होईल. इथे तुम्हाला टायमिंग दाखवलेला आहे. आता हा 3 मिनिटाचा अजून टाईम आहे, तो मला काही करून मलाही वेट करावं लागणार आहे, कारण मी त्याच्याशिवाय सबमिट होऊ शकत नाही. पण इतर जे क्वेश्चन्स आहेत, जसं तुमचा लेटर आहे, त्यानंतर तुमचं जे दिलेलं काही स्टेटमेंट वगैरे आहे, तर ते मी स्किपच करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जे काही आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो आपला लेंदी होता कामा नाही, म्हणून त्याच्या काही सेटिंग्स आहेत त्या मी स्किप करणार आहे. आणि लेटर आणि स्टेटमेंट रिलेटेड जर तुम्हाला सेटिंग जर माहिती नसतील भले, तर मग ते 30 WPMचं असू दे किंवा 40 WPMचं असू दे, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनेलवर सेपरेट व्हिडिओज आहेत, ते तुम्ही जाऊन बघा. म्हणजे तिथे तुम्हाला लेटरची कशी सेटिंग करायची, त्याच पद्धतीने ईमेलची कशी सेटिंग करायची, हे पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये समजून जाईल. आणि अजून जर तुम्हाला जर मदत जर हवी असेल, तसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जे आहे ते मी तुम्हाला त्याचे फॉर्मॅट जो आहे लेटर आणि स्टेटमेंटचा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे टेलिग्राम चॅनलवर. ते ज्या काही फाईल्स आहेत त्या अपलोड करून दिलेल्या आहेत. तुम्ही त्या डाउनलोड करून आणि तुम्ही त्या तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन किंवा तुम्ही तुमच्या मशीनवर घेऊन ते तुम्ही त्याची काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. ओके, अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे, असंच तुमच्या हातामध्येही असणार आहे. आता जेव्हा हा मी डेमोमध्ये हे जे काही एक्झाम देत होती, तर एक्झाम देत असणारा जसा हा 5 मिनिटाचा टायमिंग होतो ईमेलचा, तर डायरेक्टली माझ्यासमोर जो आहे तो पॅसेज येऊन गेलेला आहे. तर तुमच्यासमोर असा डायरेक्टली येणार नाही. तुमच्यासमोर जो आहे तो 30 सेकंडचा टायमर चालू होणार आफ्टर ईमेल. ओके, ईमेल झाल्यानंतर तुमच्यासमोर इथे माझ्यासमोर डायरेक्टली आला होता, म्हणजे त्याच्यामध्ये माझं 1-2 सेकंडचा टायमिंग मागे पुढे गेला होता, पण म्हणजे गेला होता माझ्या हातातून, पण तो स्पीड कव्हर झालेला आहे, पॅसेज कंप्लीट होतोय. पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असणार आहे तर ईमेल ऑटोमॅटिक सबमिट झाल्यानंतर, ऑटो सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमच्यासमोर 30 सेकंडचा टायमर चालू होणार आहे. आणि 30 सेकंडचा टायमर चालू झाल्यानंतर मग तुम्ही रिलॅक्स होऊन आणि तुमच्या कीबोर्डचे जे काही बटन्स आहेत किंवा तुमचे बोटं वगैरे आहेत ते प्रॉपर पोझिशनला ठेवून आणि मग एक प्रकारे तयारीमध्ये राहून तुम्ही काय करू शकता, तुमच्या स्पीड पॅसेजला जे आहे ती काही सुरुवात करू शकता.
आता स्पीड पॅसेजच्या संदर्भात मी तुम्हाला सांगेल की सुरुवातीलाच तुम्हाला जे काही आहे, आता आपलं कसं आमचं स्पीड वगैरे कवर असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, पण तुम्ही घाबरलेले वगैरे असता आणि त्याच्यामध्ये काय होतं की सरसकट तो पहिले टाईप करून घ्यायचं आहे आणि नॉर्मली फक्त एकच सेटिंग असते की तुम्हाला टॅप द्यायचा असतो. आता ह्या एक्झामच्या वेळेला जेव्हा मी डेमो सोडवत होती तर त्यावेळेला मी डायरेक्टली तो सुरुवातीलाच टॅप देऊन जे काही आहे ते 2 पॅसेज मी कवर केलेले आहेत आणि बॅकस्पेस शक्यतो कमी करा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते बॅकस्पेस जो आहे तो शक्यतो टाळाच. बॅकस्पेसने तुमचे मार्क्स नाही जात आहेत, पण प्रॉब्लेम काय होतो त्याने तुमचा स्पीड कमी होतो. तुम्ही अक्षरं जे काही आहेत, जर एखादं अक्षर जर चुकलं तर तुम्ही काय करता, त्याला रिमूव्ह बॅकस्पेस घेऊन तुम्ही त्याला रिमूव्ह करता. मग तसं सुरुवातीला न करता तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण पॅसेज जो आहे तो टाईप करून घ्या. सेटिंग आपली नॉर्मल सेटिंग आहे की तुम्हाला 2 जर पॅरेग्राफ जर असेल तर 2 टॅप तुम्हाला द्यायचे आणि मग तुमच्याकडे जर टाईम जर असेल तर टाईम उरल्यानंतर, जसं माझ्याकडेही टाईम उरला होता, तर मग टाईम उरल्यानंतर मग मी काय केलेलं आहे, माझे जे काही पॅसेज होता तो मी व्यवस्थित वाचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर मला काही करेक्शन जर करायचं जर असेल तर मग मी काय केलं ते करेक्शन त्याच्यामध्ये करून घेतलेलं आहे. तसंच तुम्ही सुद्धा ते फॉलो करू शकता, पण पहिल्यांदा पूर्ण पॅसेज टाईप करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, तर डायरेक्टली माझ्यासमोर तो आलेला आहे आणि मी टाईप करायला सुरुवात केलेली आहे. माझ्याकडनं 1 सेकंदाचं टायमिंग मिस झालं होतं, पण तो पॅसेज माझा टाईमच्या जो काही अगोदर जो काही आहे तो माझा पॅसेज जो आहे तो कवर होतो. ओके, मग तुम्हीही काय करू शकता, पहिल्यांदाचे काही, आता बघा मी मध्ये मध्ये बॅकस्पेस करते, पण तसं न करता तुम्ही पहिल्यांदा पूर्ण पॅसेज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. एकदा पॅसेज कंप्लीट झाला की तुमच्याकडचे शेवटचे 1-2 मिनिट जर राहतात ते, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पॅसेज काय करू शकता, करेक्ट करू शकता. पण सुरुवातीला जर तुम्ही पॅसेज जर करेक्ट जर करायला जर जाता तर मग त्याच्यामध्ये काय होऊन जाते, गडबड होऊन जाते. ओके, तर मी आता थोडंसं जरा स्किप करून घेते, म्हणजे थोडंसं जो पॅसेज आहे तो पुढे घेऊन देते, म्हणजे जेणेकरून आपला जो वेळ जो आहे तो काय होणार आहे, आपला वाचणार आहे आणि मग आपला जो व्हिडिओ जो आहे तो जास्त लेंदी होणार नाही आहे. ओके, आता बघा माझ्याकडनं बराचसा पॅसेज टाईप करून झालेला आहे आणि तरीसुद्धा माझ्याकडे थोडंफार जे काही आहे तो टायमिंग जो आहे तो माझ्याकडे राहून जातो. मग ह्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही पॅसेज वगैरे काही शब्द वगैरे राहिले असतील तर मग माऊस घेऊन जाऊन तिथे क्लिक करून आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि जर ओके जर वाटत असेल तर मग आपण काय करून घेऊ शकतो, त्याला सबमिट करून घेऊ शकतो. याला काही असं लिमिटेशन वगैरे नाही आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते सबमिट करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला काही करेक्ट जर करायचं जर असेल तर त्याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्ही व्यवस्थित करेक्शन करून घेऊन, आता इथे बघा माझ्याकडनं SS झालं होतं सबमिट करण्याच्या अगोदर, ते माझ्या लक्षात आलेलं आहे. मग मी पुन्हा ते यस न करता मी नो केलं आणि पुन्हा जे काही माझं करेक्शन होतं ते करून आणि मग त्याच्यानंतर मग मी काय करणार आहे, सबमिट बटनवर क्लिक करणार आहे. असं तुम्ही व्यवस्थित शांत डोक्याने करू शकता. आता याच्यानंतरचे जे काही आहे तो आपला काय कोणता प्रश्न चालू झालेला आहे, तर आपला स्टेटमेंटचा जो काही प्रश्न आहे तो स्टेटमेंटचा जो काही प्रश्न आहे तो आपला चालू झालेला आहे. तर तुम्हाला तो स्टेटमेंटबद्दलची जी काही सेटिंग वगैरे जर ती काही जर समजून जर घ्यायची जर असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टेटमेंटबद्दल जे काही आहे त्या शंका राहणार नाही. तर हा सुद्धा जो प्रश्न आहे तो मी पुढे स्किप करते की जेणेकरून आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपला जास्त लेंदी होणार नाही आणि तुम्हालाही बघण्यासाठी बोर होणार नाही. ओके, पूर्ण सेटिंग झालेली आहे माझी स्टेटमेंटची आणि हा जो मी टायमिंग आहे तो तुम्हाला काहीतरी 20 मिनिटाचा टायमिंग असतो. 20 मिनिटामध्ये जे काही आहे ते तुम्ही जर तुमचं त्याच्या अगोदर जर झालं, जसं माझं अगोदर झालेलं आहे, तर सबमिटवर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा जो काही प्रश्न आहे तर तो कोणता, सबमिट केल्यानंतरचा, स्टेटमेंट सबमिट केल्यानंतरचा तुमचा जो पुढचा प्रश्न असतो तो लेटर. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की लेटरसाठी सुद्धा तुम्ही काय करा, माझे जे काही अगोदरचे जे काही व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी प्रॉपर लेटरची सेटिंग सांगितलेली आहे तर ते तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला ते काय होईल, क्लिअर होईल. कारण मी 90 मिनिटाचा व्हिडिओ नाही बनवू शकत आहे, तो बघायलाही कंटाळवाणा वाटेल आणि ॲक्च्युली अपलोडिंगला वगैरे किंवा इतर गोष्टीसाठी पण तो प्रॉब्लेम येऊन जातो. तर मग आता इथे मी लेटरचं सुद्धा पुढे काय करून घेते, स्किप करून घेते, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मी जो व्हिडिओ जो आहे तो पुढे घेते, फास्ट घेते, की जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो लेंदी होणार नाही. ओके, तर मग आता ही मी टाईप वगैरे केलेलं आहे, त्याची सेटिंग वगैरे मी करून घेतलेली आहे आणि सेटिंग झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे ते आपण पूर्ण सेटिंग एकदा चेक करून घ्यायची, कुठे काय. याच्यासाठी तुम्हाला
लेटर आणि स्टेटमेंटसाठी तुम्हाला प्रॉपर वेळ भेटून जातो, त्याच्यामुळे तसं काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ते प्रॉपरला तुमच्या टायमिंगच्या अगोदर तुमचं काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. पुन्हा सांगेल, सेटिंग हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला जे काही आहे त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते काय येणार नाही आहे, प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो ऑब्जेक्टिव्हचा असतो. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला जर तिथे चेक करा पण एकदा की इंग्लिशमधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतात ते की मराठीमधून. जसं आता मी ह्या डेमोमध्ये जे आहे ते ॲक्च्युली मला मराठीमधून आले होते, म्हणून मग मी काय केले ते इंग्लिशमधून केले. टोटल 25 ऑब्जेक्टिव्ह असतात ते, आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजे, 10 मार्क्स पडले पाहिजे. तर ते तुम्ही व्यवस्थित ते सोडून घ्या. लँग्वेज जर चेंज होत असेल तर वेल अँड गुड, आणि जर नसेल होते तर मग आता कसं हे बदल केलेले आहेत त्याच्यामुळे मी त्याच्या बाबतीत जे काही आहे ते अंदाज नाही लावू शकत आहे. तर तुम्ही एकदा काय करा, चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. ओके. हे सुद्धा क्वेश्चन्स मी तुम्हाला फास्ट सोडवून दाखवते, कारण मला तुम्हाला जो शेवटचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, शो करायचा आहे की तुम्हाला कसे मार्क्स वगैरे काउंट केले जातात ते, आणि त्याच्यामध्ये जे काय आहे तो कसा क्रायटेरिया वगैरे याच्यामध्ये दाखवलेला आहे. ओके. आता मी सुद्धा हे फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून आपला जो वेळ आहे तो जास्त लागणार नाही आहे, आणि तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे मी प्रयत्न करते. ओके. झालेलं आहे, मी सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट आलेला आहे. आता रिझल्ट जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला कसं दाखवतो ते आपण एकदा चेक करूया. लक्षात ठेवा, इथे मला रिझल्ट दाखवतो, ही प्रॅक्टिस डेमो आहे, तिथे तुम्हाला रिझल्ट दाखवणार नाही. ओके. आता बघा, याच्यामध्ये इथे दिसतात ना ऑब्जेक्टिव्ह 25 आहेत, 10 मार्क्स पासिंगसाठी पाहिजेत, तर आपल्याला इथे मिळालेले आहेत 18. त्याच्यानंतर हा ईमेल आहे, त्यानंतर लेटर आहे, त्यानंतर तुम्हाला इथे स्टेटमेंट दिसत आहे. तर याच्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला पासिंग क्रायटेरिया इथे 2 आहे, इथे 7 आहे आणि इथे 5 आहे. तर इथे जे आहे इथे 4 मिळालेले आहेत ईमेलमध्ये, त्यानंतर इथे 11 मिळाले आहेत लेटरमध्ये, आणि त्याच्यानंतर इथे मला 14 मिळाले आहे, त्याच्यामुळे पास झालेली आहे. आणि स्पीड पॅसेज जो आहे आपला त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क्स असतात ते, त्याच्यापैकी आपल्याला किती मिळाले पाहिजे ते 16. किती मिळाले पाहिजेत तुम्हाला 16, पण इथे जे आहे ते टोटल मार्क्स मला 26 मिळालेले आहेत. अशा पद्धतीने मी काय झालेली आहे, पास झालेली आहे. तुम्हीही सगळे पास होणार अशी मी अपेक्षा करते. व्यवस्थित सोडवा. तसं पाहायला गेलं तर आता पहिल्यापेक्षा खूप त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे चांगली सवलत दिलेली आहे. पहिले जे होतं ते 50% पासिंग होतं, पण आता जे आहे ते त्यांनी 40% पासिंग ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने पास होऊ शकता. फक्त शांत डोक्याने आणि व्यवस्थित एक्झाम द्या, म्हणजे काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर अजूनही याबद्दल जर काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या क्लासकडून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.